साठ्यांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा. आज या ठिकाणी दिलीपराव देशमुख साहेबांचा, अमितभाई देशमुख साहेबांचा. आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 126व्या 1920चा जन्म आहे. वाटेगाव, जुना सातारा. आणि आता 26 आहे, म्हणजे 2020ला 100 आणि 106 या जयंतीच्या निमित्तानं आपण सारे या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. पहिल्यांदाच मी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मी अभिवादन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या महापौर सौ जयश्रीताई सोनकांबळे, सन्माननीय आबासाहेबजी पाटील, काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई भिसे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे शहरचे जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चवळगेकरजी, सन्माननीय महादेव गाडेकरजी, ज्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र आणलं, ते आपल्या या जयंती समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री पिराजी साठे, या भागातले नगरसेवक सन्माननीय विकासजी कांबळे, सन्माननीय श्री आणि सौ बसपुरे, श्री गायकवाड, श्री सुरेश चव्हाण, आनंदभाई बैरागे, अशोक गिदेडे, अशोक मगर, आमच्या रेडा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीणजी पाटील, बांद्राचे व्हाईस चेअरमन सन्माननीय अशोकरावजी काळे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रमोदजी जाधव, ज्यांनी या जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, ते सर्व व्यासपीठावरील माझे सहकारी मानकरी, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला मनापासूनचा आनंद होतो की एक अत्यंत देखणा अशा पद्धतीचा सोहळा पिराजी साठे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेला आहे. पिराजीबद्दल अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे की धडपडणारा ध्येयवादी अशा प्रकारचा एक तरुण आहे आणि त्याला सगळ्या सिनियर मंडळींचा आशीर्वाद आहे, मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळं मी पाहतो पिराजीची धडपड. रोज सकाळी मला साई शुभ सकाळ अशा पद्धतीचा मेसेज, मी साई भक्त असल्यामुळं कादेकर सर मी ओळखलं हे हा हुशार आहे. म्हणजे एखाद्याच्या हृदयात कसं घुसावं हे आवश्यक आहे. आपण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो किंवा एक चळवळीमध्ये काम करतो, पुन्हा दुसरी काळजी घेतली, स्वतः पाठीमागे राहिले, सिनियर लोकांना पुढे सर आपण इकडे या अशा पद्धतीचं, म्हणजे ज्याला आपण या सार्वजनिक आणि सामाजिक कामामध्ये अशा पद्धतीनं पिराजी तुम्ही काम करत राहिला तर तुम्ही आणि तुमचे सहकारी फार दूरपर्यंत हे काम पुढे घेऊन जाऊ शकता. आणि त्याने आपल्या भाषणात सांगितले की हा एक दिवसापुरता कार्यक्रम नाही आहे. मला तुम्ही सगळ्यांनी जेव्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर संबंध वर्षभरामध्ये आपल्याला दर महिन्याला एखादा तरी मोठा कार्यक्रम घेऊन अण्णाभाऊंचे विचार, अण्णाभाऊंचं कार्य, अण्णाभाऊंचा त्याग
या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत घेऊन जायच्यात. आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान देत असताना सातत्यानं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपला आदर्श त्या ठिकाणी मानलेलं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा अण्णाभाऊ साठेंचे फार वेगळे विचार आहेत असं कृपा करून अलीकडच्या काळातल्या मागण्यामुळे तो गैरसमज लोकांचा होऊ नये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आंबेडकरवादी विरोध अण्णाभाऊवादी असं कृपा करून हे वातावरण काही लोक करू इच्छित असतील तर ते हाणून पाडले पाहिजेत. आम्ही आमच्या सगळ्या सोबत राहून सुद्धा आमची जी काही न्याय मागणी आहे ती लोकशाहीची, ती कोणाच्या विरोधामध्ये नाही आहे, कोणाचा हिसकावून घेण्याचा विषय नाही आहे. आणि म्हणून तो तणाव निर्माण होणार नाही याची काळजी व्यासपीठावरच्या सर्वांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. जी गोष्ट संवादानं होऊ शकते, जी गोष्ट प्रेमाने होऊ शकते, जी गोष्ट बोलण्या चालण्यातनं होऊ शकते, याच्यासाठी वाद निर्माण होऊ नये. आणि पण काही लोकांना आपल्याला माहिती आहे अलीकडे की त्यांना प्रश्न सोडवायचे नसतात, प्रश्न चिघळत ठेवायचे असतात. दोन समाजाला, दोन जातीला एकमेकाच्या विरोधामध्ये भांडत आणि लढवत ठेवायचं असतं. ह्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत. आपण हे सगळे आता काय चाललं ते बघतोय दिल्लीमध्ये इकडे तिकडे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला जे अण्णाभाऊ साठेंचे विचार होते, मला सगळं काही, मी त्यांच्या काही कथा कादंबऱ्या, मला फकीरा असेल, जयवंत असेल, अशा काही वाचण्यामध्ये आल्या उत्सुकत्या पोटी. एक ख्यातनाम अशा प्रकारचे सिद्धहस्त लेखक म्हणून, कवी म्हणून, मग सिनेमामध्ये त्यांनी ज्या काही पोवाड्या असतील, लावण्या असतील, एक चांगल्या पद्धतीचं काम करत असताना कामगाराच्या हक्काच्या बाबतीमध्ये मात्र ते सातत्यानं मुंबई आणि मुंबई प्रांत तेव्हा होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी चळवळ चालू ठेवलेली. आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे की आपल्या पुराणामध्ये आपण असं मानतो की पृथ्वी ही शेषनागाच्या फड्यावरती उभी राहिलेली आहे वगैरे. मलाही तसंच वाटायचं लहानपणापासून ऐकल्यामुळं. पण जेव्हा अण्णाभाऊंचा विचार ऐकला की ते श्रमिकाच्या हातावरती ही पृथ्वी उभी राहिलेली आहे, आणि मग मी जेव्हा सगळं आजूबाजूला बघतोय, हे महापालिकेला धन्यवाद देईन की इथल्या सुशोभीकरणाच्यासाठी आपण जे काही सहकार्य केल्याबद्दल, पण इथला दगड ना दगड, वीट ना वीट हे कामगारांनाच लावलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुमचे माझे घर सुद्धा इंजिनियर नकाशा काढून देईल, तुम्ही पैसे द्याल, पण ते कामगाराशिवाय उभं राहू शकत नाही. मग ते शेती असो, कारखानदारी असो, कुठलंही काम. आणि म्हणून श्रमिकाला कमी समजून चालणार नाही. केवळ उद्योगपतीचा आणि श्रीमंत माणसाचा सन्मान आपण ठेवून चालणार नाही, तर श्रमिकाला सुद्धा तेवढाच सन्मान, तेवढाच मान. पैसे तुम्ही कदाचित त्याला देऊ शकणार नाही, पण माणूस म्हणून तरी जगण्याचा अधिकार आपण दिला पाहिजे. आणि हाच सोपा साधा मंत्र अण्णाभाऊ साठेने आपल्या सर्वांना दिलेला आहे. आणि